नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर तुम्ही सर्व कुटुंबासाठी अशा पद्धतीने कोबीची भजी नक्की करून बघा. तर तुम्हाला माहीत आहे का, कोबीच्या भाजीमध्ये खूप जास्त कॅल्शियम आणि फायबर्स असतात. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी खूप जास्त लाभदायक आहेत. जर तुम्ही घरामध्ये कोबीची भाजी जर केलात, ती कोबीची भाजी फार जास्त आवडीने खाल्ली जात नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही कोबीपासून मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी कोबीची भजी नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील ही भजी. नक्की अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भजी नक्की करून बघा. तर अशी ही कोबीची भजी जर तुम्ही केलात, तर कोणालाही ओळखू येणार नाही, की ही कोबीची भजी आहेत, की कांद्याची भजी आहेत. तर रेसिपी भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक अख्खा कोबी आणला होता. त्याची काल मी अर्ध्या कोबीची भाजी करून घेतलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघताच धो-धो मुसळधार पाऊस यायला लागला होता. म्हणलं आज या अर्ध्या कोबीची मस्त कुरकुरीत कोबीची भजीच होऊन जाऊ द्या. तर इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे. तर हा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सुरीने पातळ स्लाइसमध्ये हा कोबी कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला कोबी कट करून घेत असताना आपण जसा कांदा भजीसाठी कांदा उभ्या स्लाइसमध्ये पातळ कट करून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला कोबी पण लांब-लांब साईजमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कोबी कट करून घ्यायचा आहे. आणि हे कोबी आपल्याला एका मोठ्या भांड्याने किंवा एखाद्या मोठ्या वाटीने आपल्याला हे कोबी मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी घरातली एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने हा कोबी मोजून घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर एक 200 ग्राम हा कोबी आहे. तर मध्यम आकारामध्ये एक अर्धा कोबी घेतलेला आहे. त्याचसोबत इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्याला उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि ते कांदा आपल्याला या कोबीमध्ये घालून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये एक अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी कोथिंबीर जर घालायचं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी बारीक-बारीक चिरून तुम्ही या ठिकाणी पालक जरी घातलात तरी पण चालेल. त्याचसोबत इथे एक पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे. तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. त्याचसोबत एक अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा ओवा घेऊन हातावरती क्रश करून आपण यामध्ये घातलेला आहे. ओवा जरूर घाला, आपल्या भज्याला चव अगदी छान येते. एक 3 ते 4 इथे लसणीच्या पाकळ्या जाडसर वाटून घातलेल्या आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ घालून आपल्याला चोळून-चोळून अशा पद्धतीने हे सगळे मसाले आपल्याला या कोबीला आणि या कांद्याला छान लावून घ्यायचं आहे. तर असं चोळून-चोळून घेतल्यामुळे कांद्याला आणि कोबीला स्वतःचं पाण्याचा अंश असतो, म्हणून असं चोळून घेतल्यामुळे त्यामधलं पाणी रिलीज होतं आणि आपल्याला याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून आपल्याला हे भजे तयार करायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण चोळून-चोळून घेतल्यामुळे आपली या कोबीला आणि कांद्याला छान हे मसाले लागले गेलेले आहेत. आणि असं चोळून-चोळून हे मसाले लावून घेतल्यामुळे आपल्या या कांद्याला आणि कोबीला छान पाणी सुटलं गेलेलं आहे. तर बघू शकता इथे माझा असा हात ओलसर झालेला आहे आणि मस्त या कोबीला आणि कांद्याला पाणी सुटलं गेलेलं आहे. तर इथे आपल्याला एकही थेंब पाण्याचा न वापरता या कांद्याला आणि कोबीला पाणी सुटलेलं आहे, त्यामध्येच आपल्याला हे भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर या मिश्रणामध्ये आपल्याला 1-2 चमचे इथे तांदळाचे पीठ घालून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे तांदळाची पिठी जर नसेल, तर तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घालून घेतलात तरी पण चालेल. तांदळाचं पीठ घालून घेतल्यामुळे आपली भजी कुरकुरीत होतात, म्हणून आपल्याला तांदळाचं पीठ जरूर घालायचं आहे. त्याचसोबत आपण ज्या वाटीने कोबी घेतला होता, त्याच वाटीने इथे एक अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा मी या पिठामधलं एक अर्धी वाटी पीठ घालून घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर एक 150 ग्राम हे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर बघायला गेलं तर आपल्याला यामध्ये थोडं-थोडं करून पीठ घालायचं आहे. तर बरेच जणांना हे पीठ घालायचा अंदाज कळत नाही, म्हणून मी इथे वाटीच्या प्रमाणामध्ये दाखवत आहे. तर हे पीठ घालून आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडंसं आणखीन ओलसर वाटत आहे, म्हणून मी उरलेलं हे बेसनचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी कोबीसाठी मला इथे एक अर्धी वाटी बेसनचं पीठ लागलं आहे.
जर तुम्हाला या ठिकाणी हे पीठ भिजवत असताना थोडंसं घट्टसर जर वाटलं, तर एखादा 2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊ शकता. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे घट्टसर या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. तर इथे अजिबात एकही थेंब पाण्याचा न घालता हे भज्यासाठी पीठ बनवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी बेसन डाळीचं पीठ जर चालत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी मूग डाळीचं किंवा मिश्र डाळींचं पीठ घातलात तरी पण चालेल. तर आपल्याला हे पीठ भिजू न घालता पटकन लगेच गरम-गरम आपल्याला तेलामध्ये हे भजी सोडून द्यायचे आहेत. तर हे भजी तळण्यासाठी मी इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला भजी तळायचं आहे. तर हे भजी बनवत असताना आपल्याला गोल वगैरे करत बसायची गरज लागत नाही. हाताने आपण खेचून पीठ घेतलं की जसं हातात पीठ येईल त्याच पद्धतीने आपल्याला गरम तेलामध्ये हे भजी सोडून द्यायचे आहेत. तर आपण जसे कांदा भजी तेलामध्ये सोडतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे भजी तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. तर इकडे आपलं छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि भजी सोडत असताना आपल्याला छोटे-छोटेच आपल्याला भजी घालून घ्यायचे आहेत. म्हणजे आपली कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये आपली ही एकदम मस्त कुरकुरीत आपली इथे हे भजी बनवून तयार होतात. तर सुरुवातीला भजी तेलामध्ये घालत असताना आपल्याला फार जास्त भजी घालायची नाही. एक 4 ते 5च आपल्याला भजी घालून घ्यायचं आहेत आणि भजी सोडत असताना आपल्याला फुल गॅस करायचा आहे. भजी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला मध्यम ते बारीक गॅस करून आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात ना, सुरुवातीला फुल गॅस करतात आणि फुल गॅसवर सोनेरी कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत भजी तळतात. पण ते वरून कुरकुरीत होतात आणि मधून कच्चे राहण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला सुरुवातीला फुल गॅस करून आणि भजी तेलामध्ये सोडल्यानंतर मध्यम ते बारीक गॅस करून हे भजी तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एक 5 ते 6 मिनिटामध्ये आपण हे भजे छान सोनेरी कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भजे छान तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता या भज्याला कलर किती सुंदर आलेला आहे. तर ही भजी बघून कोणालाही विश्वास बसणार नाही, की आपण हे कोबीची भजी केलेली आहे. तर तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे, की कोबी आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही कोबीची भजी करून नक्की द्या. सगळेजणच खूप आवडीने ही भजी खातील. तर यंदाच्या पावसाळ्याला तुम्ही कोबीची भजी नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि टेस्टी आपली हे कोबीची भजी लागतात. तर अर्ध्या कोबीपासून ताटभर हे कोबीपासून भजी बनवून तयार होतात. जर तुम्ही अख्खा कोबीपासून जर हे भजी करत असाल, तर अख्ख्या कुटुंबासाठी हे पोटभरीचा हा नाश्ता किंवा संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही हे भजी खाऊ शकता. कॅल्शियमनी आणि फायबरने भरपूर हे मस्त कुरकुरीत कोबीची भजी तुम्ही या पावसाळ्यात नक्की करून बघा. तर इथे मी उरलेल्या सगळेच मिश्रणाचे इथे हे भजे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत छान हे भजे तळून घेतलेले आहेत. तर ही तळून घेतलेली भजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ही गरम-गरम भजी तुम्ही सॉससोबत जरी खाल्लात, एवढे चविष्ट आणि खमंग हे भजी लागतात. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने कोबीपासून भजी करून बघा. तर बघू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली इथे हे कोबीपासून भजे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.